नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 एप्रिल 2024, वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर आजच्या या डिस्कशनमध्ये आपण अवकाळी पाऊस, कांदा उत्पादन, क्षयरोग, कर्करोग, माळढोक पक्षी संवर्धन आणि वित्त आयोग यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे अवकाळी पावसासंदर्भात, ज्याला की आपण अनसीजनल रेनफॉल असे म्हणतो। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। विदर्भाला अवकाळीचा तडाखा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जो काही अवकाळी पाऊस आहे, अनसीजनल रेनफॉल आहे, तो स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जर न्यूजचा संदर्भ पाहितला तर विदर्भामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला याचा फटका धान, फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे। यामुळे शेतकरी आणि एकूण शेतीचं जे काही नुकसान झालं आहे या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी जे काही आपले प्रश्न बनतात ते प्रश्न पाहूया। अवकाळी पावसाचा पशुधनावर कसा परिणाम होतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी अवकाळी पावसाचा शेतीवर कसा परिणाम होतो असा प्रश्न नसून तो पशुधनावर कसा परिणाम होतो अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेव्हा केव्हा अवकाळी पाऊस येतो तेव्हा पाऊस येण्याच्या अगोदर जे काही तापमान आहे किंवा जी काही उष्णता आहे यामध्ये वाढ होते आणि अवकाळी पाऊस गेल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर काही दिवस या ठिकाणी तापमानामध्ये जी वाढ आहे ती युज्युअल पेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसते। याचा जो काही फटका आहे तो प्रामुख्याने जनावरांना बसतो, याचा फटका प्रामुख्याने पशुधनाला बसतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं जे काही आपलं योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय बी। उष्णतेचा जो काही धोका आहे तो धोका या ठिकाणी पशुधनांना वाढताना दिसतो। पाहूया प्रश्न क्रमांक 2। अवकाळी पावसासोबत काय येत नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी काय येते असा नसून तो काय येत नाही अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए जर पाहितला तर गडगडाट अगदी बरोबर आहे। जेव्हा केव्हा अवकाळी पाऊस येतो तेव्हा विजांचा कडकडाट आणि जो काही ढगांचा गडगडाट आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो। त्याचबरोबर अवकाळी पाऊस प्रामुख्याने गारपीट घेऊन येताना दिसतो आणि पावसाच्या अगोदर आणि पावसाच्या नंतर त्या विशिष्ट भागामध्ये किंवा त्या ठराविक प्रदेशामध्ये जी काही उष्णता आहे त्या उष्णतेमध्ये आणि एकूण जो काही दमटपणा आहे, उकाडा आहे, त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। अशा प्रकारे ABC हे तिन्ही घटक या ठिकाणी अवकाळी पावसासोबत येताना दिसतात। परंतु जर आपण वाळवंटी प्रदेशाव्यतिरिक्त इतर प्रदेश पाहितले, ज्यामध्ये पर्वतीय प्रदेश असेल, मैदानी प्रदेश असेल किंवा जो काही पठारी प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये वाळूची वादळे येत नाहीत। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं जे काही योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय डी। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती आहे कांदा उत्पादनात, जी की या ठिकाणी शेती संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। कांदा लिलाव 11 दिवसापासून बंद, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मागील काळामध्ये जे काही नाशिक आहे, नाशिक हे आपल्या महाराष्ट्रातील मुख्य कांद्याचे बाजारपेठ आहे। या ठिकाणी कांद्याची जी काही बाजारपेठ आहे किंवा कांद्याचा जो काही लिलाव आहे तो मागच्या 11 दिवसापासून बंद आहे। यामुळे या ठिकाणी होणारी कांद्याची जी काही खरेदी आणि विक्री आहे ती या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण ठप्प झाली आहे। याचा फटका शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक अशा या तिन्ही घटकांना या ठिकाणी बसत आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी कांद्यावर आधारित जो काही आपले प्रश्न बनतात ते प्रश्न पाहूया। भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार कोणता देश आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे भारतामधून सर्वात जास्त कांदा कोणत्या देशामध्ये विकला जातो, अशा प्रकारचा हा सरळ प्रश्न आहे। जो देश भारतीय कांद्याची खरेदी करतो त्या देशाला आपण भारतीय कांद्याचा आयातदार देश असे म्हणतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतीय कांद्याचा सर्वात जास्त आयातदार जो देश आहे तो आहे संयुक्त अरब अमिराती, ज्याला की आपण UAE असे म्हणतो। भारतामधून सर्वात जास्त कांद्याची निर्यात या ठिकाणी याच देशाला या ठिकाणी होताना आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4।
जागतिक कांदा उत्पन्नात भारताचा अंदाजे वाटा किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारत हा कांदा उत्पादनामध्ये एक प्रमुख देश आहे। या ठिकाणी एकूण जे काही जगामध्ये कांद्याचं उत्पादन होतं त्या उत्पादनामध्ये भारताचा जो काही वाटा आहे तो आहे एकूण 20%। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय बी सुमारे 20%। चलो या ठिकाणी आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काही न्यूज आहे ती आहे क्षय रोगासंदर्भात, ती आहे टीबी संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। टीबीच्या औषधांचा तुटवडा 3 महिने, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही विविध आजार आहे त्यांची संख्या वाढली आहे, त्याचबरोबर त्यांची होणारी जी काही तीव्रता आहे तीही वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर यामुळे जे काही औषध उत्पादक कंपन्या आहेत किंवा जो काही आरोग्य विभाग आहे त्यावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ताण निर्माण होताना दिसत आहे आणि त्या संदर्भात एकूण ती न्यूज आहे। या ठिकाणी सरळ टीबी या आजारावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कोणत्या लोकसंख्येच्या गटाला क्षयरोग, ज्याला की आपण टीबी म्हणतो, होण्याचा सर्वाधिक धोका आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही क्षयरोग आहे, टीबी आहे, हा रोग प्रामुख्याने वृद्ध व्यक्ती या वयोगटातील ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना प्रामुख्याने होताना दिसतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। कोणत्या प्रकारचा क्षयरोग प्रामुख्याने फुफ्फुसावर परिणाम करतो आणि हा रोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे? तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही फुफ्फुसाचा कर्करोग आहे तो प्रामुख्याने फुफ्फुसावर परिणाम करतो आणि सर्वसामान्यपणे जास्तीत जास्त रुग्णांमध्ये या ठिकाणी फुफ्फुसाचाच कर्करोग, ज्याला की आपण टीबी म्हणतो, तो टीबी या ठिकाणी होताना दिसतो। यामुळे खोकला अशा प्रकारचे जे काही आजार आहेत तशा प्रकारचे व्यक्ती तुम्ही तुमच्या आसपास पाहितल्या असतील। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी कर्करोगावर आधारित आहे। या ठिकाणी सरळ न्यूज पाहूया। कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच आपल्या देशामध्ये एक अहवाल प्रकाशित झाला। त्या अहवालामध्ये देशातील आरोग्य व्यवस्था, देशामध्ये वाढणारी रुग्णांची संख्या, अशा विविध घटकावर या ठिकाणी प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात एकूण ती न्यूज आहे। या ठिकाणी सरळ कर्करोगाचे जे काही रुग्ण आहेत त्यामध्ये वाढ होत आहे। कर्करोग म्हणजे कॅन्सर, या कॅन्सरमध्ये जी काही वाढ होत आहे त्या संदर्भात एकूण ही सर्व न्यूज असलेली आपल्याला दिसते। सरळ या ठिकाणी कर्करोगावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। सुरुवातीचा जो काही प्रश्न आहे तो अगदी बेसिक आहे। कर्करोग म्हणजे काय, असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। म्हणजे कर्करोग केव्हा होतो किंवा कोणत्या कारणामुळे कर्करोग होतो असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। जे काही आपलं शरीर आहे ते पेशींनी बनलेले आहे। या ठिकाणी जी काही पेशी आहे त्या पेशीमध्ये जर अनियंत्रित वाढ झाली तर या ठिकाणी कॅन्सर होतो, कर्करोग होतो। आणि कर्करोग हा एक गैरसंसर्गजन्य रोग आहे, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आल्याने हा रोग होत नाही, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। अनियंत्रित पेशीच्या वाढीद्वारे वैशिष्ट्यीकृत असा गैरसंसर्गजन्य रोग, ज्याला की आपण कर्करोग असे म्हणतो। पाहूया प्रश्न क्रमांक 8। कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते किंवा कोणता उपचार वापरला जातो, अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही कर्करोगाचे रुग्ण असतात त्या रुग्णांना उपचार देण्यासाठी या ठिकाणी केमोथेरपी नावाची उपचार पद्धती वापरली जाते। या ठिकाणी आता केमोथेरपी म्हणजे काय हेही एका एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक व्यक्ती आहे जी की या ठिकाणी कर्करोगाने बाधित आहे। मग या व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी काही औषधांचा या ठिकाणी पुरवठा केला जाईल किंवा डोसेस दिले जातील। मग तो कार्यकाळ 1 महिन्याचा असेल किंवा तो 1 वर्षाचा असेल। या ठराविक कार्यकाळामध्ये ठराविक वेळा ठराविक औषधे त्या व्यक्तीला घ्यावी लागतील आणि अशा प्रकारे जो काही टाइम पिरियड या ठिकाणी डॉक्टर्सने दिला आहे तो पूर्णच्या पूर्ण टाइम पिरियड जर त्या व्यक्तीने पूर्ण केला, व्यवस्थित प्रकारे डॉक्टरने दिलेल्या सूचनांची त्या व्यक्तीने जर पालन केले तर या ठिकाणी कर्करोग बरा होऊ शकतो, या ठिकाणी कॅन्सर बरा होऊ शकतो। मग अशा प्रकारची जी काही पद्धती आहे किंवा अशा प्रकारची जी काही उपचार पद्धती आहे तिला या ठिकाणी केमोथेरपी म्हणतात आणि कर्करोगावर उपचार करण्यासाठी याच केमोथेरपीचा या ठिकाणी वापर करतात। प्रश्न क्रमांक 8
पर्याय सी हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पाहूया आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी माळढोक पक्षी संवर्धना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। राज्यातील माळढोक संवर्धन प्रजनन केंद्राचे आढळले कुठे, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही पर्यावरणाची अवनती आहे ती अवनती मोठ्या प्रमाणावर होत आहे। याचा फटका मनुष्य जीवन असेल, प्राणी जीवन असेल आणि जी काही एकूण आपली जैव विविधता आहे त्या जैव विविधतेला या ठिकाणी होताना दिसत आहे। याचाच एक फटका या ठिकाणी माळढोक या पक्षाला बसताना दिसत आहे। पर्यावरणीय संतुलन व्यवस्थित राखण्याच्या बाबत माळढोक पक्षी हा एक महत्त्वपूर्ण पक्षी गणला जातो। त्याचबरोबर प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट अशा प्रकारचे जे काही प्रोजेक्ट आपल्या देशामध्ये सध्या सुरू करण्यात आले आहे ते आहे पर्यावरणाचं जे काही संतुलन आहे ते संतुलन राखणे, आणि त्यासाठी सरकार या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे। आणि एकूण या ठिकाणी माळढोक पक्षासंदर्भात ही सर्व न्यूज असलेली आपल्याला दिसते। सर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। माळढोक पक्षी संवर्धन प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात स्थापित करण्यात आला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि जो काही अहमदनगर जिल्हा आहे या 2 जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी संवर्धन प्रकल्प या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे, ज्याच्या माध्यमातून जे काही कृत्रिम प्रजनन असतं त्या माध्यमातून माळढोक पक्ष्यांची संख्या वाढवण्यावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे। तर प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 10। IUCN यादीनुसार माळढोक पक्षी खालीलपैकी कोणत्या गटात येतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी IUCN चा जो काही फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, म्हणजे अशी एक संघटना जी की आंतरराष्ट्रीय आहे जी निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी कार्य करते। या संघटनेकडून रेड लिस्ट नावाची एक लिस्ट जारी केली जाते। या लिस्टमध्ये जे काही पर्यावरणीय घटक आहेत त्या घटकांना जो काही धोका आहे त्या धोक्याची तीव्रता किती आहे यावर आधारित त्या घटकाचे या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आले आहे आणि त्यांच्या विविध लिस्ट या ठिकाणी बनवण्यात आल्या आहेत। त्यामध्ये जो काही माळढोक पक्षी आहे तो माळढोक पक्षी या ठिकाणी क्रिटिकली इंडेंजर्ड पेसी किंवा क्रिटिकली इंडेंजर्ड जीव या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी मित्रांनो वित्त आयोगा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी काही आपली न्यूज आहे ती न्यूज पाहूया। वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ञ मनोज पांडा यांची नियुक्ती किंवा अशा प्रकारची त्या ठिकाणी न्यूज आहे। या ठिकाणी अलीकडे जे काही वित्त आयोग आहे वित्त आयोगाने डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी मनोज पांडा यांची वित्त आयोग सदस्य म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली आहे, त्याच्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तर या ठिकाणी जो काही वित्त आयोग आहे तो स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पॉलिटीचा तो एक महत्त्वपूर्ण घटक असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। सरळ आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय वित्त आयोगाचे मुख्य कार्य काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती असेल की जे काही आपली संघ राज्य व्यवस्था आहे ती संघ राज्य व्यवस्थेमध्ये जे काही स्रोत आहेत किंवा संसाधने आहेत त्यांचं वाटप करावं लागतं। म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी 2 सरकारे आहेत, या 2 सरकारांना कार्य करण्यासाठी निधीची आवश्यकता असते। मग या ठिकाणी केंद्र सरकारला किती निधी द्यावा, राज्य सरकारला किती निधी द्यावा, म्हणजे जो काही एकूण कर जमा झाला आहे त्या करापैकी किती कर हा केंद्र सरकारला गेला पाहिजे, किती टक्के कर हा राज्य सरकारला गेला पाहिजे, हे ठरवण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य या ठिकाणी भारतीय वित्त आयोगाकडून म्हणजेच इंडियन फायनान्शियल कमिशन कडून केलं जातं। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11चं मित्रांनो योग्य उत्तर राहील पर्याय बी। केंद्र सरकारकडून राज्यांना निधीचं वाटप करणे या संदर्भात या ठिकाणी भारतीय वित्त आयोगाचे मुख्य कार्य असताना आपल्याला दिसते। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम वित्त आयोगाच्या नियुक्त्या आणि कार्याशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार जे काही वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगाची प्रत्येकी 5 वर्षांनी राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जाते, ज्यांचे की मुख्य कार्य आहे ते म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये निधीचं समन्वयी वाटप करणे। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 12 योग्य पर्याय राहील पर्याय ए। 10 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।